सातारकर बघा, आजच्या मॅडमचे केस इतके मोठे होते की कट करायला आमचा स्टाफ पण कमी पडायला लागला. सगळ्यात आधी सुषमा मॅडम आपली रील बघून गोडोलीमधून आल्या होत्या. मॅडमचे केस खूप लॉंग आणि हेवी झाले होते. रोज मॅनेज करणं म्हणजे मोठा त्रासच. त्यांना सिंपल, क्लासी आणि मॅनेजेबल लुक हवा होता. मग आम्ही त्यांना परफेक्ट स्ट्रेट कट करून दिला. फायनल लुक पाहून मॅडम स्वतःच म्हणाल्या, इतके हलके केस खूप दिवसांनी वाटतात. त्यानंतर अपर्णा मॅडम करंजे येथून आल्या. त्यांचे केस बोरच्या पाण्यामुळे खूप ड्राय, रफ आणि फ्रिझी झाले होते. हेअर अनालिसिस केल्यानंतर आम्ही त्यांना नॅनोप्लास्टिक ट्रीटमेंट सजेस्ट केले. ट्रीटमेंट नंतर त्यांच्या केसांची शाईन आणि स्मूथनेस इतका वाढला की डिफरन्स इन्स्टंटली दिसत होता. त्यानंतर विनया मॅमचं हेअर स्पाचं तिसरं सेशन होतं. सुरुवातीला त्यांना खूप डॅन्ड्रफ आणि हेअरफॉल होता, पण आता डॅन्ड्रफ पूर्ण कमी झाला आहे आणि हेअरफॉलसाठी त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत. त्यानंतर प्रांजली मॅडमला पण डॅन्ड्रफ आणि हेअरफॉलचा सिरियस प्रॉब्लेम होता. त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल अँटी डॅन्ड्रफ हेअर स्पा केला. स्पा नंतर त्यांचे केस सॉफ्ट, हेल्दी आणि फ्रेश दिसायला लागले. आणि शेवटी अश्विनी मॅडम, त्यांचे 40 ते 50% ग्रे हेअर झाले होते. आम्ही त्यांना परफेक्ट डार्क ब्राऊन ग्लोबल कलर केला. रिझल्ट इतका नॅचरल आला की कलर केलाय हे पण ओळखू येत नव्हतं. तर सातारकर, तुम्हालाही असा हेअर ट्रान्सफॉर्मेशन हवा असेल तर आत्ताच आपल्या रॉयल सलूनला भेट द्या. थँक्यू.